बॉलिवूडचं शोजचं राजकारण पुन्हा चालू झालेलं आहे असं म्हणतायत. म्हणजे बघा ना, हिंदी चित्रपटांना सध्याच्या घडीला 3 चित्रपटांना त्यांच्या 3.5 ते 4,000 शोज आहेत आणि मराठीला 4 चित्रपटांना मिळून 500 पण पूर्ण शोज नाही आहेत. सो हा डिफरन्स का बॅलन्स नाही ह्याबद्दल पुढे बोलूयात आपण. आणि देऊळ बंद 2 चित्रपट लवकरच 50 दिवस कंप्लीट करेल चित्रपटगृहांमध्ये, त्याबद्दलही बोलूयात. सो सध्यात आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात 4 चित्रपटांचं. सो व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्ममध्ये. सो जसं मी सुरुवातीला म्हटलं की हिंदीचं जे राजकारण चालू झालंय ते चालू राहणारच आहे, पण आपल्याला मराठी चित्रपटांचे शोज आणि त्याच्या कलेक्शन्सबद्दल सुद्धा सांगावं लागेल. भलेही कमी पण ते नक्कीच सांगावं लागेल. सो सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला घबाडकुंड चित्रपटाचं जे कलेक्शन झालंय ते सांगतो. घबाडकुंड चित्रपटाचा जो बजेट आहे किंवा होता तो 6 कोटी एवढा. चित्रपटाला लागून, घबाडकुंड या चित्रपटाला लागून 15 दिवस कंप्लीट झालेले आहेत. 13व्या, 14व्या आणि 15व्या दिवसाचं कलेक्शन सांगतो. 13व्या दिवशी घबाडकुंड चित्रपटाने जी कमाई केली ती आहे 13 लाख एवढी. त्यानंतर 14व्या दिवशी 12 लाख आणि 15व्या दिवशी 10 लाख. आता ही जी कमाईमध्ये घसरण दिसते कारण वीक डेज असल्यामुळे आणि शोज कमी झाल्यामुळे सुद्धा, जसं मी सुरुवातीला सांगितलं, त्याचा इम्पॅक्ट इथेही पडतोय. सो घबाडकुंड चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय 15 दिवसांनंतर ते आहे 6.5 कोटी एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालंय तर ते आहे 7.5 कोटी एवढं. तर बजेट 6 कोटीचा आणि 7.5 कोटी ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड कमवले. ह्याचा अर्थ बजेट तर नक्कीच रिकवर झालाय. वर्डिक्ट म्हटलं तर ह्या चित्रपटाला आपण हिट बोलू शकतो, पण सुपरहिट नाही, कारण सुपरहिट जर का व्हायचं असेल घबाडकुंड चित्रपटाला तर किमान 12 कोटीचा टप्पा पार करावा लागेल. फर्स्ट ऑफ ऑल तो 10 कोटी कमवतो का हे बघणं इम्पॉर्टंट, कारण 7.5 कोटी ग्रॉस झालेलं आहे. सो लाईफ टाईम किंवा लाईफ टाईम नाही म्हणता येईल कारण 15 दिवसच झाले. सो किमान 30 दिवसात जे पूर्ण 30 दिवस होतील चित्रपटाला तेव्हा हा तरी 10 कोटी कमवतो का हे बघणं एक्साइटिंग असेल. आणि आत्ता तरी सध्या याला हिट चित्रपट म्हणू शकतो, कारण बजेट रिकवर करून तो आता जो काही प्रॉफिट आहे तो काढत चाललेला आहे. आता येऊयात की तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाचं किती कलेक्शन झाले आहेत. तर तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाला लागून एकूण 29 दिवस झालेले आहेत. आणि 27व्या, 28व्या आणि 29व्या दिवसाचं कलेक्शन सांगतो. 27व्या दिवशी तुंबाडची मंजुळा चित्रपटांची कमाई केली ती आहे 7 लाख. 28व्या दिवशी 5 लाख आणि 29व्या दिवशी 4 लाख. असे 3 दिवसात जर का ह्या 3 दिवसात पाहिलं तर 17-18 लाखाच्या आसपास कमाई झालेली आहे. इथेही तो ड्रॉप आहे. पण एक गोष्ट चांगली आहे की तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाला अजूनही प्रेक्षक जात आहेत. म्हणजे झीचा जे फेसबुक पेज आहे त्याच्यावर बरेच शो हाऊसफुल होत आहेत, खूप पब्लिक येतं, हे दाखवलं जातं. सो चांगलं आहे ही गोष्ट. तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाला लागून 29 दिवस झाले, त्याचं जे नेट कलेक्शन झालं आहे तर ते आहे 16 कोटी एवढं आणि जे ग्रॉस किंवा वर्ल्ड वाईड झालं ते आहे 18 कोटी 10 लाख एवढं. सो तुंबाडची मंजुळाच्या चित्रपटाचा बजेट पाहिलं तर 6 कोटीचा होता आणि 18 कोटी ग्रॉस. ह्याचा अर्थ हा चित्रपट सुपरहिट झालेला आहे. पण हा चित्रपट 20 कोटीचा जो माइलस्टोन आहे तो पार करतो का, कारण अजूनही चान्स आहे, फक्त 2 कोटीच हवेत. सो म्हणजे राजा शिवाजी, देऊळ बंद 2, क्रांतिज्योती विद्यालय, मग तुंबाडची मंजुळा, म्हणजे 4थ्या क्रमांकाचा चित्रपट आहे हा सगळ्यात जास्त कमाई करणारा 2026 मधला. त्यामुळे अजून जर का 20 कोटीचा म्हणजे 2 कोटी कमवलं तर नक्कीच 20 कोटी होईल, पण 3ऱ्या क्रमांकावर पोहोचायचं असेल तर त्याला अजून 12 कोटी कमवावे लागतं. सो ते थोडं डिफिकल्ट आहे. त्यामुळे हा चित्रपट सुद्धा सुपरहिट झालेला आहे ऑलरेडी आणि इथून पुढे तो किती कमाई करतो हे बघणं एक्साइटिंग असणार आहे. आता यावर की देऊळ बंद 2 चित्रपटाचा काय स्टेटस आहे, तर देऊळ बंद 2 चित्रपटाला लागून 44 दिवस पूर्ण झाले. लवकरच हा चित्रपट 50 दिवस पूर्ण करेल. आता त्याचं तर मी पूर्ण ग्रॉस कलेक्शनच सांगणार आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शन जे देऊळ बंद 2 चित्रपटाचं झालं ते आहे, मागच्या वेळेस ते 91 कोटी 55 लाख दाखवले होते पोस्टरवरती, आपल्याला आठवत असतील तर. तर आता 20 लाख टोटल एक्स्ट्रा कमाई झाली आहे त्या 91.55 नंतर. तर 91 कोटी 75 लाख बॉक्स ऑफिस कलेक्शन बोलू शकतो ग्रॉस कलेक्शन.
आणि वर्ल्ड वाईड आणि तंबू कलेक्शनचा जो फिगर होता वर्ल्ड वाईडचा 6.5 कोटीचा आणि ह्याचा तंबू कलेक्शनचा 2.5 कोटीच्या आसपास. सो हे टोटल मिळाले तर 100 कोटी 20 लाख असे होतं. आणि पुढे वर्ल्ड वाईड आणि तंबूचा आकडा आता आपल्याला तर माहीत नाही, जो मेकर देईल तो असेल. सो देऊळबंद 2 चित्रपटाचं जेव्हा नवीन पोस्टर येईल तेव्हा ते वेगळं कलेक्शन सुद्धा असू शकतं. सो होतं देऊळबंद 2 चित्रपटाचा. आता 4थ्या क्रमांकाचा चित्रपट आहे तो मर्दिनी चित्रपट, जो की नवीन रिलीज झाला कालच. प्रार्थना बेहरे आणि अभिजित खांडकेकर, मायरा वैकुल, जितेंद्र जोशी, श्रेयस तलपडे त्याचा प्रोड्युसर आहेत. चित्रपटाला ॲव्हरेज रिस्पॉन्स आहे, म्हणजे जो पहिल्याच दिवशी मर्दिनी चित्रपटाने फक्त 5 लाख एवढीच कमाई केली. सो एवढा खास रिस्पॉन्स नाही आहे बोलू शकतो. 5 लाखच कमाई पहिल्याच दिवशी. मग आता शनिवार रविवार खूप महत्त्वाचा आहे. इनफॅक्ट सगळ्याच मराठी चित्रपटांसाठी हा शनिवार रविवार महत्त्वाचा असणार आहे, कारण म्हणजे 2 ऑलरेडी चित्रपट होते, वेलकम टू जंगल आणि कॉकटेल. त्यावर आणखीन एक आलेला आहे चित्रपट, तो म्हणजे अल्फा. पण तो अल्फा चित्रपट जो आहे त्याचा फ्लॉप होणार असं कुठेतरी दिसत आहे, कारण तरण आदर्शची जी रेटिंग आहे ती फक्त 1.5 स्टारची. त्यामुळे तो फ्लॉप झाला तर मग पुन्हा मराठीमध्ये शोज डिवाईड होतो. त्यामुळे चान्स आहे अजूनही चांगले कमाई करण्याचा या 4ही चित्रपटांना. पण पुढे येणारे चित्रपट मराठी चित्रपटांना सुद्धा त्याचा मग फायदा घेता येईल त्या शोजचा. सो आता शोज किती होते प्रत्येकाला ते सांगतो बघा. घबाडकुंड चित्रपटाला जवळपास आत्ताच्या घडीला 150 शोज आहेत. तुंबाडची मंजुळा 100, देऊळबंद 80 शोज आणि मर्दिनी चित्रपटाला 160 शोज आहेत. असे टोटल 490च्या आसपास शोज आहेत. आता हिंदीमध्ये पाहायला गेलं तर 3 चित्रपटांचे 3500 शोज आहेत. सो हा जो मी सुरुवातीला म्हटलं होतं की बॅलन्स का नाही, म्हणजे त्यांना 3500 महाराष्ट्रामध्ये, तर आम्हाला 1000 तरी ॲटलिस्ट पाहिजे. 1000 ते 1500 तर तेही नाही. आणि त्यामुळे कलेक्शन्सवर असर पडतोय. आणि ते लोक मस्तपैकी म्हणजे त्यांचे तर काय ऑल इंडिया रिलीज होतो चित्रपट, तर 6,000 7,000 हजार एक चित्रपटाला स्क्रीन्स असतात. मग महाराष्ट्रामध्ये जे काही स्क्रीन्स असेल ते कमी केले तर का नाही, काय फरक पडतो असं मला वाटतं. सो कुठेतरी पुन्हा एकदा ते शोजचं जे राजकारण आहे ते बंद झालं पाहिजे. आणि कारण त्यांच्याकडे हिंदी चित्रपटांकडे कॉर्पोरेट कंपनीज असतात, ते थिएटरला जास्त पैसे देतात त्यांचा चित्रपट लावण्यासाठी वगैरे. पण कुठेतरी महाराष्ट्रामध्ये हे थांबलं पाहिजे असं वाटतं. दुसरी गोष्ट सुरुवातीला म्हटलं की देऊळबंद 2 चित्रपट लवकरच 50 दिवस कंप्लीट करणार. म्हणजे एखादा चित्रपट किती कोटी कमवले हे तर आहेच इम्पॉर्टंट, पण किती दिवस तो थिएटरमध्ये राहिला हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं असं मला वाटतं. सो देऊळबंद 2 आता 50 दिवस कंप्लीट करेल. राजा शिवाजी चित्रपटाने 50 दिवस कंप्लीट केले. तुंबाडची मंजुळा चित्रपटाने 30 दिवस कंप्लीट केले. सो हे जे आहे की शोज कमी मिळून सुद्धा चांगले म्हणजे 50 दिवस चित्रपट राहतोय, ह्याचा अर्थ आपल्या कंटेंटमध्ये सुद्धा दम आहे असं बोलू शकतो. सो देऊळबंद 2 लवकरच 50 दिवस कंप्लीट करेल आणि 100 कोटी तर पार केले. तो सैराटचा जो रेकॉर्ड आहे 110 कोटीचा तो क्रॉस करतो का हे सुद्धा बघायला एक्साइटिंग असणार आहे. सो होतं कलेक्शन्स. तुम्हाला काय वाटतं की शोज बाबतीत ते कमेंट करून नक्की सांगा. आणि इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.